हे बघ नवीन सूनबाई, एक गोष्ट उघड्या कानाने ऐक. या घरात फक्त माझा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. तुझे सासरे या जगात नाहीत, पण मी तुझ्या सासऱ्यांची आई आहे. मी तुझी आजी सासू आहे. तुला माझ्या शब्दांचा आदर करावा लागेल. तू कामावर जाणार नाही. तुझे लग्न झाले आहे. आता तू फक्त किचन सांभाळ आणि तुझी सगळी सर्टिफिकेट चुलीत टाकून दे. समजले का? मला तुझ्या प्रमाणपत्राचा रुबाब दाखवू नकोस. अविनाश, तू पण नीट ऐक. तू तुझ्या बायकोला नीट समजावून सांग की तिला कुठेही काम करण्याची गरज नाही आहे. आनंदीच्या आजी सासू रागाने बोलल्या. त्या आनंदी क्षणभर घाबरल्या आणि मग आनंदीच्या सासूबाई सरस्वतीताई चहा घेऊन खोलीत गेल्या आणि सासूबाई समोर ठेवत म्हणाल्या, आई, तुम्ही नाश्ता करून घ्या. मुलांना एवढी धमकावण्याची गरज नाही. मुलांची जशी इच्छा असेल तसे ते करतील आणि त्यांच्या मनाप्रमाणे स्वतःचे आयुष्य जगतील. हे ऐकून तिची सासू रागाने म्हणाली, माझा नवरा आणि माझा मुलगा या जगात नाही. मग तू तुझ्या इच्छेप्रमाणे वागशील का? तू या घराची मालकीण आहेस का? अविनाशने आजीचे बोलणे थांबवले आणि म्हणाला, आजी, तू हे काय बोलत आहेस? हे घर आपल्या सर्वांचे आहे. त्यांची आजी रागाने म्हणाली, अविनाश, जर मला तुझा मोह झाला नसता तर मी हे घर फार पूर्वी सोडले असते. मला चांगलं माहीत आहे की माझा मुलगा गेल्यानंतर मला या घरात काहीच मान उरला नाही. असे म्हणत ती खोटे अश्रू ढाळू लागली. सरस्वतीताईने अविनाशला सोबत बाहेर जाण्याचा इशारा केला. त्या अविनाश अगदी आणि आनंदी रूमच्या बाहेर गेले. तेव्हा सरस्वतीताई सासूबाईंना म्हणाल्या, आई, तुम्ही मला आयुष्यभर खूप त्रास दिला, मला रडवले सुद्धा, पण मी माझ्या सोबत हे होऊ देणार नाही. माझ्या सुनेला नोकरी करायची असेल तर ती नक्कीच करेन. मी तुमच्या सेवेसाठी इथे आहे ना. मग तुम्ही आनंदीला नोकरी करण्यासाठी का नकार देत आहात? तुम्ही चहा आणि नाश्ता आरामात करा, मी पण येते. एवढं बोलून त्या खोलीतून बाहेर पडल्या. अवघ्या महिनाभर पूर्वीच सरस्वतीताईंनी आपल्या मुलाचे म्हणजेच अविनाशचे आनंदीसोबत लग्न लावून दिले होते. लग्नाआधीच आनंदीने लग्नानंतर नोकरी करेल असे मान्य केले होते. मात्र लग्नानंतर हा प्रकार आनंदीच्या आजी सासूला कळताच त्याने घरात वादळ निर्माण केलं की नवीन सून नोकरी करणार हे चालणार नाही. पण सरस्वतीताई आपल्या सुनेसमोर ढालीसारख्या उभ्या राहिल्या. सरस्वतीताईंना ती वेळ आठवू लागली जेव्हा ती म्हणत होती, नवविवाहित नवरी म्हणून सासरच्या घरी आली होती. त्यांची सासू व सासरे गावात राहत होते आणि पती सुधाकरराव अहमदाबादला नोकरी करायचे. लग्नानंतर 2 आठवड्यांनी सुधाकरराव अहमदाबादला गेले होते. पत्नीने काही दिवस आईवडिलांकडे राहावे अशी त्याची इच्छा होती. सासरच्या घरात सरस्वतीताईंची सासू त्यांच्याशी खूप उद्धटपणे वागायची. दरम्यान गावातील अंगणवाडीत शिक्षिकेची नोकरी जाहिरात आली. सरस्वतीताई सुशिक्षित होत्या, त्यांनी नोकरी करायची होती. त्या सासूशी बोलल्या तर सासूने नोकरीसाठी स्पष्टपणे नकार दिला. मग त्या सुधाकरशी बोलल्या. सुधाकरही म्हणू लागले की तुला नोकरी करायची गरज नाही. आमच्या घरातल्या स्त्रिया नोकरी करत नाहीत. तेव्हा सरस्वतीताईंना मनापासून दुःख झालं. आता सुधाकरराव निघून गेले होते, पण त्यांनी बायकोला खर्च करायला पैसे दिले नव्हते. आईला देत असलेल्या पैशातून बायकोची कामे सहज होतील असे त्यांना वाटत होते. पण त्यांच्या आईने सरस्वतीताईकडून लग्नात नेलेले पैसेसुद्धा हिसकावून घेतले, स्वतःकडे ठेवले होते. सर्व काही व्यवस्थित चालले होते. घरात खाण्यापिण्याची काहीच कमतरता नव्हती. पण सरस्वतीताईंना वैयक्तिक खर्चासाठी पैसे मिळत नव्हते. याबद्दल त्या खूप नाराज होत्या. दरम्यान मकर संक्रांतीचा सण जवळ आला होता. त्यामुळे गल्लीतील महिला रस्त्यावरील विक्रेत्याकडून बांगड्या, मेकअपचे साहित्य खरेदी करत होत्या. सरस्वतीताईंनी त्या महिलांसोबत सामान बघत बघत काही खरेदी केली होती. बांगडी विक्रेत्याने सामानाचे पैशाचा हिशोब केला आणि 200 रुपये झाले म्हटल्यावर सरस्वतीताई त्यांच्या सासूबाईंकडे गेल्या आणि म्हणाल्या, आई, मी काही मेकअपचे सामान घेतले आहे, मला 200 रुपये हवे आहे. यावर त्यांची सासू रागाने म्हणाली, तुझा नवरा घरी नाही, मग तो कोणाला खुश करण्यासाठी मेकअपचे सामान खरेदी करत आहेस? तू परिसरातील कोणाला प्रभावित केले नाही ना? जर तू एखाद्याला प्रभावित केले असेल तर ज्या व्यक्तीसाठी तुला मेकअप करायचा आहे त्याच्याकडून मेकअपच्या वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे माग. तू मला काय विचारत आहेस? 200 रुपयासाठी सासूने इतकं ऐकवलं तेव्हा ती थक्क झाली. मात्र हातगाडी विक्रेता बाहेर उभा असल्याने त्याला पैसे देणे आवश्यक होते. म्हणून तिने सासूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि हळूच म्हणाली, आई,
असं नाही आहे, मला 200 रुपये द्या. लग्नानंतरचा माझा पहिला सण आहे, म्हणून मी काही बांगड्या आणि लिपस्टिक वगैरे विकत घेतले आहेत. सरस्वतीताईंच्या डोळ्यात बोलता बोलता पटकन अश्रू वाहू लागले. त्या विचार करत होत्या की मी मेकअपची थोडीशी वस्तू विकत घेऊन काय गुन्हा केला आहे. माझ्या सासूबाईंनी मला इतकं ऐकवलं. तिची सासू रागाने बोलू लागली, मी एकदा म्हटल्यावर तुला समजत नाही का? तू जो काही माल घेतला आहेस तो जा आणि परत कर. माझ्याकडे वाया घालवायला पैसे नाहीत. तिथे अहमदाबादमध्ये माझा मुलगा रात्रंदिवस काम करतोय. तो कठोर परिश्रम करतो, तेव्हाच तो काही पैसे घरी पाठवतो. मी तुझ्या मेकअपवर पैसे खर्च केले तर घरचा खर्च कसा भागेल? हे ऐकून सरस्वतीताई थक्क झाल्या. त्या हळूच म्हणाल्या, आई कृपा करून मला नोकरी करू द्या. मी नोकरी केली तर माझा वैयक्तिक खर्च मी स्वतः उचलेन. सरस्वतीताईंच्या सासूने त्यांना जोरात चापट मारली आणि म्हणाली, नालायक, निर्लज्ज, आमच्या घरच्या स्त्रिया काही नोकरी करत नाहीत. बाहेरचे लोक काय म्हणतील की आमच्या घरच्या स्त्रियांचा खर्च परवडत नाही म्हणून घरच्या सुनेला बाहेर जाऊन नोकरी करावी लागते. एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला आयुष्यात कधीही नोकरी करू देणार नाही आणि सुनेने समाधानी होऊन जीवन जगावे. तुलाही कळायला हवं, कमीत कमी खर्चात कसं जगायचं. सून विनवणी करत म्हणाली, आई ऐका, मला जास्त गरज नाही, फक्त 200 रुपये हवे आहेत. शेजारच्या बायका माझ्याबद्दल काय विचार करतील? सासूने तिच्या कमरेवर जोरात लाथ मारली आणि म्हणाली, वेडी झाली आहेस का? इथून निघून जा. मग ती कशी तरी तिची दुखणारी कंबर धरून उभी राहिली. सरस्वतीताईंच्या हातालाही गंभीर दुखापत झाली होती. त्या रडू लागल्या आणि विचार करू लागल्या की मी जाऊन सर्व सामान परत करावे. असा विचार करत होत्या. त्या सामान घेऊन बाहेर येऊ लागल्या. तेव्हा त्यांच्या शेजारच्या मैत्रिणीने तिला खुणावत विचारले, काय झालं? तुझ्या सासूबाईंनी तुझ्यावर हात उचलला का? मला सगळं ऐकू येत होतं. सरस्वतीताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग त्यांच्या शेजारच्या मैत्रिणीने सरस्वतीताईंना सर्व समजावले. ती म्हणू लागली, तुझी सासू अशीच आहे. तिचा स्वभाव खूप रागीट आहे. एक काम कर, तू माझ्याकडून 200 रुपये घे आणि तुझा नवरा आल्यावर मला परत कर. सरस्वतीताई संकोचून तिला म्हणाल्या, नाही, एवढ्या पैशाची गरज नाही. मला खरंच सामान आवडलं नाही म्हणून मी म्हणू लागले. हे बघ, मला सगळं माहीत आहे. माझ्यापासून लपवायची गरज नाही. आता सामान परत करायला गेलीस तर 4 लोक तुला बघणारच आहेत. यापेक्षा हे चांगलं आहे, तू माझ्याकडून पैसे घे. असे म्हणत सरस्वतीताईंच्या मैत्रिणीने त्यांच्याकडे 200 रुपये दिले. सरस्वतीताईंनी हात पुढे करून 200 रुपये केव्हा घेतले त्यांनासुद्धा कळले नाही. बाहेर गेल्यावर लगेच 200 रुपये गाडी विक्रेत्याला दिले आणि सामान तिच्या पदरात मागे घेऊन घरात आले. त्यांची सासू आधीच तिच्या खोलीत गेली होती, त्यामुळे त्या सर्व सामान घेऊन खोलीत गेल्या आणि सामान कपाटात लावून ठेवले. आता तिला या गोष्टी सणासुदीच्या दिवशी वापरताही येत नव्हत्या, कारण सासूने हे सगळं पाहिलं तर तिला खूप राग येईल. रडत रडत 2 महिने निघून गेले आणि सुधाकरराव सरस्वतीताईंना घ्यायला आले. त्यानंतर त्यांचे कष्टाचे दिवस संपले. सर्वप्रथम त्यांनी पतीकडून 200 रुपये मागितले आणि ते शेजारच्या मैत्रिणीला परत केले आणि तिला मिठी मारली व तिचे आभार मानले. त्यानंतर आठवडाभरातच ती पतीसोबत अहमदाबादला गेली. तिथेच त्यांना आपल्या नवीन संसाराला सुरुवात केली. मुलं जन्माला आली. हळूहळू वेळ निघून गेली. जबाबदाऱ्या वाढत गेल्या. माझ्या पतीने मला कधीही कोणतीही नोकरी करू दिली नाही. काही वर्ष गेले आणि सासऱ्यांचे निधन झाले. तेव्हा सासूबाई अहमदाबादला त्यांच्यासोबत राहू लागल्या. 5 वर्षानंतर पती सुधाकरराव यांचे निधन झाले. तिची सासू खूप म्हातारी झाली होती आणि म्हातारपणी तिची फक्त जीभच चालत होती. आपल्या मोठ्या मुलाच्या जन्माच्या वेळी सरस्वतीताईंनी विचार केला होता की मी जे काही सहन केले आहे ते मी माझ्या सुनेसोबत होऊ देणार नाही. आणि आज आनंदी सोबतही तेच घडत असताना ती स्वतःला रोखू शकली नाही. आनंदी तिची पर्स उचलून खोलीबाहेर आली. तेव्हा सरस्वतीताईंनी तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाल्या, सुनबाई, तुला कधीही कोणाची भीती बाळगण्याची गरज नाही, कारण तू काही चुकीचे करत नाहीस. आता जा आणि मोकळेपणाने आयुष्य जग. तुला पुढे जगण्यापासून कोणीही रोखणार नाही. आनंदीने सरस्वतीताईंना प्रेमाने मिठी मारली. आज सरस्वतीताईंनी आयुष्यभरातील सर्व दुःख विसरून आपल्या सुनेला आधार देण्याचे ठरवले होते. तर दुसरीकडे सरस्वतीताईंच्या सासूबाई
तिच्याकडे रागाने बघत होत्या. पण आज त्या काहीच करू शकत नव्हत्या, कारण आता काळ बदलला होता. आता फक्त त्यांना बोलता येत होतं. पण जेव्हा दोन्ही सून ऐकत होती, तेव्हा त्यांना समजले होते की जर आपल्याला आपली इज्जत जपायची असेल तर कदाचित गप्प राहणेच चांगले आहे, कारण त्यांचे कोणी ऐकणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटले ते? सरस्वती ताईंनी इतक्या वर्षानंतर आपल्या सुनेसाठी आवाज उठवून योग्य केले की नाही? स्त्रीने कामाला जाणे चुकीचे नाही. जर ती घरातल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून कामाला जात असेल तर काहीच हरकत नाही. यासाठी सासूबाईंनी तसंच घरातल्या इतर सदस्यांनी तिला मदत करणे फार गरजेचे आहे. त्यामुळे स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो आणि ती मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. या कथेबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नवनवीन कथांसोबत. धन्यवाद. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.